ठाण्यातील लुईसवाडी येथील जय माता शेरावाली मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात असून यंदा ठाणेकर नागरिकांना छत्रपती शिवरायांच्या काळातील चलन संस्कृती कशी होती, कोणकोणत्या प्रकारची नाणी वापरली जात होती, हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अवगत व्हावे यासाठी नाणे प्रदर्शन भरवण्यात आले। या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी भेट देत त्यांच्या हस्ते महिला बचत गटांना दरवर्षी महिला सक्षमीकरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचे वाटप करण्यात आले। दरवर्षी शिवसेना युवासेना पुरस्कृत जय माता शेरावाली मित्रमंडळाच्या वतीने नवीन पिढीप्रमाणे प्रौढ आणि वयोवृद्धांना देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अवगत व्हावा, शिवसंस्कृतीबद्दल माहिती मिळावी यासाठी वेगवेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असत। मागील वर्षी शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले, तर यंदा शिवकालीन चलनातील नाण्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले असून नागरिक आणि लहान मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आणि कोपरी पाचपाखाडी विधानसभा प्रमुख ऋषिकेश माने यांनी सांगितले। कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। शिवसेना युवासेना पुरस्कृत जय माता शेरावली सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीच आता शिवशक्ती गेला ना, शिवजयंती त्याच्यानंतर जी आपल्या श्रमिक हिंदू आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी तिथीप्रमाणे पुणेकर ताईंचा. शिवजयंतीची प्रत शिवसेनेच्या माध्यमातून चालू केली आहे, ती त्याच्यानंतर प्रत नवनाथ आम्ही महिला बचत मंडळाच्या गट वतीने पुढे नेत आहोत। एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ सातत्याने असे सार्वजनिक उपक्रम करत असतात। दरवर्षी विविध असे शिवकालीन प्रदर्शन, शस्त्र असो, नाणी असो, जहाजी असो, असे वेगवेगळे प्रदर्शन लोकांना माहिती पडावं, आपला इतिहास माहिती पडावा यासाठी आयोजित नवनाथ केलेले महिला आहेत। बचत पण गट त्याचबरोबर थांबा. महिला बचत गटांचं सक्षमीकरण आज साहेबांच्या माध्यमातून जे महाराष्ट्रातील सर्व महिलांना लाडक्या नंतर बहिणींचा जो श्री मान समता भेटलेला आहे, तेच एक त्याच स्वरूपातलं एक महिला सक्षमीकरणाचं काम मंडळाच्या वतीने आम्ही करत असतो।